नमस्कार मित्रांनो, भोगी हा मकर संक्रांतीचा पहिला दिवस. या दिवशी घरातल्या साऱ्या भाज्या एकत्र करून खास भाजी बनवली जाते. यामागे एक सुंदर परंपरा आहे, जुने नकोसे टाकून नवे स्वागत करण्याची. भोगीची भाजी म्हणजे एकतेचे प्रतीक. जसं वेगवेगळ्या भाज्या एकत्र येऊन स्वादिष्ट बनतात, तसंच आपलं समाज जीवनही विविधतेतून सुंदर होतं. चला तर आज आपण ही पारंपरिक भोगीची भाजी बनवूया. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रतिमाज किचन हॅपीनेस या आपल्या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत भोगीची खास ओली भाजी, जी भरपूर साऱ्या भाज्या एकत्र करून बनवली जाते आणि तिची चव खरंच अप्रतिम लागते. ही भाजी आणि बाजरीची भाकरी म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर मग आधी आपण पाहूया आजच्या रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य. आज मी घेतलं आहे पावटा अर्धा कप, भुईमुगाच्या शेंगांचे दाणे अर्धा कप, मक्याचे दाणे अर्धा कप, घेवडा 1 कप, शिरा काढून बघा इथे मी बिया काढून सोललेला आहे, बटाट्याचे 1 कप, काळे पडू नयेत म्हणून मी पाण्यात टाकून ठेवलेले आहेत. पालेभाजीमध्ये मेथी 1 कप बारीक चिरलेली, मटर 1 कप, पापडीच्या शेंगा अर्धा कप, घेवड्यासारख्याच बघा मी इथे सोलून 2 तुकडे केलेले आहेत, पातीचा कांदा 1 कप, गाजर 1 कप, ऊस अर्धा कप, ऊस नसेल तर तुम्ही गोळही वापरू शकता, कढीपत्ता, टोमॅटो 1 कप. आता हे वरचे आपले आहेत ते मसाले आपल्या फोडणीसाठी लागणार आहेत. तर ते टोमॅटो 1 कप मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत मी, लसूण 10 ते 12 पाकळ्या आणि हे आहेत हिरवे हरभरे म्हणजेच आपले घट्याचे दाणे काढून मी घेतलेले आहेत. आणि आता वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे सुकं खोबरं. ते अर्थ आपण वाटण जे करणार आहोत, भाजून घेणार आहोत, त्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. मी गॅसवरती सर्वात आधी एक कढई गरम केली आहे. मी इथे पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये घातले आहेत काळी मिरी 5, लवंग 5, जिरं 1 चमचा, सफेद तीळ 2 चमचे आणि सुक्या 3 लाल मिरच्या. हे सगळे मसाले हलक्या आचेवरती छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. मिरचीला पहा थोडासा काळसर असा रंग आला की हे सगळे मसाले आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आपले तीळ असे तडतड करायला लागले म्हणजे आपले तीळसुद्धा परफेक्ट भाजलेलं आहे. मग आपण हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये थंड करायला काढून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये सुकं खोबरं घालून लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे. गॅस लक्षात ठेवा, लो टू मिडियम फ्लेमवरतीच करायचं आहे. खोबरं लवकर भाजलं जातं, त्यामुळे खोबरं छान भाजून झालं की ते सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थंड झाल्यावरती त्यात थोडीशी कोथिंबीर घालून छान जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. एकदम घट्टही नको आणि एकदम पातळही नको. आता आपण गॅसवरती मोठी कढई घेऊया, म्हणजे आपल्या खूप साऱ्या भाज्या आहेत त्या मावतील एवढी मोठी तुम्ही कढई घ्यायची आहे. या कढईमध्ये आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे. पहा आता तेल गरम झाल्यावर मोहरी घालायची आहे. मोहरी अशी तडतडली की त्यामध्ये घालूया आपण कढीपत्ता. कढीपत्ता घातला. आता यामध्ये पातीचा कांदा घालूया. पातीचा कांदा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कांदाही घातला तरी चालेल. आता हा छानपैकी मऊ होईपर्यंत मी पातीचा कांदा फ्राय करून घेतलेला आहे. कांदा मऊ झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि सोबतच टोमॅटोसोबत मी लसूण देखील घातले. आता इथे पहा मला लसूण जास्त वाटली म्हणून मी थोडी अर्धी लसूण वापरली आहे, अर्धी मी काढून ठेवली. आता टोमॅटो पटकन मऊ व्हायला पाहिजे, लवकर भाजला जावा म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे. त्यामुळे काय होतं, आपला मसाला जो आहे तो लवकर फ्राय होतो आणि सॉफ्ट होऊन जातो. टोमॅटो असं छान सॉफ्ट झाला की त्यामध्ये आपलं तयार केलेलं जे वाटण होतं ना, ते आपण हे वाटण यामध्ये घालूया. आता हे वाटणाचं मिश्रण आणि मसाल्याचं मिश्रण एकत्र करून 3 ते 4 मिनटं चांगलं सतत पळीने हलवत फ्राय करत राहायचं आहे, म्हणजे आपला मसाला जो आहे कढईला लागणार नाही याची खात्री करायची आहे. आणि आता हा मसाला मस्तपैकी आता भाजून झालेला आहे. आता घालूया आपण आपले यामध्ये बेसिक मसाले. हळद 1/2 चमचा घातली मी. हळद मला जास्त वाटली म्हणून मी 1/2 चमचा घातली आहे. त्यानंतर लाल तिखट 2 चमचे घातलं. कांदा लसूण मसाला 1 ते 2 चमचा. आता हा कांदा लसूण मसाला नसेल तर टोटली ऑप्शनल आहे, तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला वापरा. आणि चवीनुसार मी मीठ घातले. लक्षात असू द्या, आपण आधीसुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं की नाही मसाला सॉफ्ट होण्यासाठी, त्यामुळे इथे मीठ थोडंसं लक्ष देऊनच घाला. मसाला आपला आता चांगला पुन्हा 1 ते 2 मिनटं
छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता पहा मसाला जो तेल सोडायला लागला आपल्या कढईला की समजायचं आपला मसाला जो आहे तो परफेक्ट भाजला गेला आहे. पहा इथे कढईला आपला तेल सुटत आहे, म्हणजे आपला मसाला भाजला गेला आहे छान. आता यामध्ये घालूया पहिले फळभाज्या म्हणजे बटाटा आणि गाजर घालून 1 ते 2 मिनटं मी ग्रेव्हीसोबतच यांना फ्राय करून घेतलं आहे. आता यानंतर घालायचं आहे आपल्या शेंगभाज्या, म्हणजे आधी मी घेवडा घातला, त्यानंतर लगेचच 1 कप पापडी, अशा सोलून घेतल्याने शेंगा की त्यांना चव अजून छान येते. आणि लगेचच मी पावटा घातलेला आहे आणि भुईमुगाचं दाणेसुद्धा घातले. लगेचच मक्याचे दाणे टाकले, मटरचे दाणे टाकले. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया छान वर खाली करून. मस्तपैकी 1-2 मिनटं असं फ्राय करत राहायचं आहे. जेवढं तुम्ही याला फ्राय करत राहणार ना तेवढी आपली ग्रेव्ही आणि जो मसाला आहे एकूणात काय तर आपली रेसिपीसुद्धा टेस्टी बनते. तर मग आता हे छान फ्राय झालेले आहे. आता माझे जे घटे होते म्हणजे हिरवे हरभरे जे असतात आपण बोलतो ते सुद्धा माझे ते टाकायचे राहून गेले होते, तर ते सुद्धा मी ते आता ॲड करते. आता यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या घालू शकतो. मला ज्या अवेलेबल होत्या, मला ज्या बाजारात मिळाल्या त्या भाज्या मी ते घातलेल्या आहेत. शेवग्याची शेंगसुद्धा टाकतात, अजून माठाची भाजी टाकतात, पालेभाजीमध्ये पालकसुद्धा टाकतात, अजून बऱ्याचशा अशा भाज्या टाकतात. मला ज्या ज्या अवेलेबल होत्या त्या मी टाकलेल्या आहेत. पेरूसुद्धा घालतात, बरंच काही बरेच वेगवेगळ्या ठिकाणी जसं जसं ही ज्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते त्या भाज्या तुम्ही घालू शकता. आता माझ्याकडे ज्या मला भाज्या मिळाल्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत. आता पहा इथे सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत. आता मी फ्रायसुद्धा करून घेतल्या छानपैकी. आता सगळ्या भाज्या मसाल्यात छान एकजीव करून घेतल्या. 2 मिनटं भाज्या अशाच परतून घेतल्या. आता गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातलं की थोडंसं हलवून झाकण ठेवून भाजीला शिजवायला ठेवूया. आता ही भाजी जोवर शिजते, आता ह्या भाजीला आता खूप साऱ्या भाज्या आहेत. माझी कढई पाहता तुम्ही भरलेली आहे, त्यामुळे आता ह्या भाजीला साधारण अर्धा तास तरी किमान लागणार आहे शिजायला. तर तोपर्यंत आपण भोगीची भाजी बनवते म्हटल्यावरती बाजरीची भाकरी हवीच नाही का. तर मी बाजरीचं पीठ मळताना आहे ना गरम पाणी वापरलं आहे. बाजरीच्या पिठाला आहे ना गरम पाणी वापरलं ना की भाकरी मऊ होते. आणि कुणाला जर कडक हवी असेल, काहींना खूप कडक आवडते, तर त्याने गरम पाणी नका वापरून नॉर्मल पाणीच वापरायचं आहे. मी ते गरम पाणी टाकून भाकरीला समस्त सॉफ्ट करण्यासाठी पिठा समस्त नरम करून घेतलं आणि आता भाकरी वळून घेतलेल्या आहेत. वरून सफेद तीळ आणि थोडंसं तूप लावून भाकरी छान भाजून घेतली आहे. आता पहा आपली भोगीची भाजी छान शिजून तयार झालेली आहे. रंग किती सुंदर आला आहे आणि सुगंध तर अप्रतिम. बाजरीची भाकरी आणि ही ओली भोगीची भाजी म्हणजे एकदम 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. मी पहिल्यांदाच घरी बाजरीची भाकरी बनवली, पण या भाजीसोबत तिची चव खरंच तोडच नाही. भोगी हा मकर संक्रांतीचा पहिला दिवस आहे. या दिवशी घरातल्या साऱ्या भाज्या एकत्र करून खास भाजी बनवली जाते. आणि विशेष म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला जी ऊर्जा मिळावी म्हणून यासाठी या सगळ्या भाज्या मिळून आपल्याला उष्णता मिळते आणि नव्याने आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो. म्हणूनच नवीन वर्षाचा हा पहिला सुरुवातीचा सण म्हणजे भोगीचा सण. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा छान पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे नवीन रेसिपी आली की लगेच नोटिफिकेशन मिळेल. तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका खास सिक्रेट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.